कालच्या व्हिडिओत आपण ऐकले की सोनाली आणि समीर गाडीत बसून जात होते. यानंतर सोनालीच्या आयुष्यात असं काय घडलं ज्यामुळे तिचं आयुष्यच बदलून गेलं, तर चला ऐकूया. गाडीच्या आत शांतता होती, पण त्या शांततेतही माझ्या हृदयाची धडधड मला स्पष्ट ऐकू येत होती. समीर वारंवार माझ्याकडे पाहत होता. त्याच्या नजरेत कुतूहल, आपुलकी आणि काहीतरी न सांगता येणारं भावविश्व दिसत होतं. जणू तोही स्वतःच्या मनाशी झगडत होता. मी मात्र लाजून कधी काचेत स्वतःचं प्रतिबिंब बघत होते, तर कधी खाली मान घालून बसले होते. काही वेळातच गाडी त्याच्या प्रशस्त टुमदार बंगल्यासमोर येऊन थांबली. मी गाडीतून उतरले. मन सावरत नेहमीप्रमाणे कामाला लागले. पण घरातली कामं करत असतानाही मला सतत जाणवत होतं की समीरची नजर माझ्यावरच आहे. तो मला वेगळ्याच नजरेने पाहत होता आणि त्यामुळे माझं मन अधिकच गोंधळून जात होतं. अंगावर नकळत काटा येत होता. लाज आणि आनंद यांचा विचित्र संगम मनात चालू होता. असेच 10 दिवस कसे निघून गेले हे कळलेच नाही. समीर अजून 5-6 दिवसात परत जाणार होता, ही जाणीव देखील मनाला चटक लावून जात होती. त्या दिवशी मी नेहमीप्रमाणेच कामावर आले होते. आईचा पायही आता बऱ्यापैकी बरा झाला होता. ती थोडं थोडं चालण्याचा प्रयत्न करत होती. हे पाहून माझ्या मनावरचं ओझं थोडंसं कमी झालं होतं. त्याच दिवशी समीरच्या आईबाबांना काही कामानिमित्त शहरात जायचं होतं. निघताना मालकीनबाईंनी मला सांगितलं, आम्ही संध्याकाळपर्यंत येऊ, तोपर्यंत घर सांभाळ. मी होकार दिला आणि ते दोघं 4 व्हीलरमध्ये बसून निघून गेले. घरात एक वेगळीच शांतता पसरली होती. मी टेबल पुसत होते आणि समीर हॉलमध्ये टीव्हीवर सिनेमा पाहत बसला होता. काम करता करता माझीही नजर अधूनमधून त्या सिनेमाकडे जात होती. त्यातली गाणी, रोमॅन्टिक दृश्य पाहून माझ्या मनात दडलेल्या भावना हळूहळू वर येत होत्या. समीरची नजरही वारंवार माझ्यावर स्थिरावत होती. साधारण 15-20 मिनिटात माझं काम आटोपलं. घड्याळात दुपारचे 3 वाजले होते. नेहमीप्रमाणे मी किचनमध्ये जाऊन 2 कप गरमागरम चहा बनवला आणि हॉलमध्ये आले. समीर सोफ्यावर बसलेला होता. मी त्याला चहा दिला आणि निघणार तेवढ्यात तो प्रेमळ आवाजात म्हणाला, सोनाली, इथेच बस ना, चहा पीत आपण थोड्या गप्पा मारू. त्याच्या त्या आग्रहात काहीतरी वेगळंच होतं. मला नकार देता आला नाही. मी त्याच्या शेजारी थोड्या अंतरावर बसले. टीव्हीवर सिनेमा सुरूच होता, पण आमचं लक्ष मात्र एकमेकाकडेच होतं. काही क्षण शांततेत गेलं. ती शांतताही बोलकी वाटत होती. तेवढ्यात समीर माझ्याकडे पाहत म्हणाला, सोनाली, तू फार सुंदर दिसतेस, अगदी त्या सिनेमातल्या नायिकेसारखी. हे ऐकताच माझ्या ओठावर नकळत हलकंसं हसू आलं आणि मी लाजून मान खाली घातली. त्याने हळूच माझ्या हनवटीला हात लावून माझं तोंड वर केलं. माझं काही जोरजोरात धडधडू लागलं. मी त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि त्या डोळ्यात एक वेगळंच तेज, एक सच्चेपणा दिसत होता. तो म्हणाला, खरंच सोनाली, तू फक्त दिसायला सुंदर नाही तर मनानेही खूप प्रेमळ आहेस. मागच्या 10-11 दिवसापासून मी सतत तुलाच पाहत आहे. तू कधी माझ्या मनात घर केलंस हे मलाही कळलं नाही. तुला पाहिल्याशिवाय मला चैन पडत नाही. मला तू खूप आवडू लागली आहेस. माझं तुझ्यावर प्रेम जडलं आहे आणि मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. त्याचे हे शब्द ऐकताच माझे डोळे भरून आले. मनात 1000 प्रश्न, भीती आणि आशा एकाच वेळी उभा राहिल्या. इतक्या मोठ्या घरातला श्रीमंत शिकलेला समीर आणि माझ्यासारख्या साध्या, गरीब 12वी पर्यंत शिकलेल्या मुलीवर प्रेम करत आहे, यावर माझा विश्वासच बसत नव्हता. मी थरथरत्या आवाजात म्हणाले, समीर साहेब, तुम्ही हे काय बोलताय? मी तुमच्या घरात काम करणारी मुलगी आहे. मी गरीब आहे. मला वडील नाहीत. माझी परिस्थिती तुम्हाला माहिती आहे. तेव्हा समीर हळूच हसला. माझ्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू त्याने आपल्या बोटांनी पुसले. माझा हात हातात घेत तो म्हणाला, मला तुझी सगळी परिस्थिती माहिती आहे सोनाली, पण परिस्थिती पाहून प्रेम होत नाही. मला तू जशी आहेस तशीच आवडतेस.
तू माझ्या आईबाबांची किती मनापासून काळजी घेतेस. तुझी आई आजारी असतानाही तू स्वतःचा त्रास सहन करून मेहनतीने काम करतेस. एवढी प्रामाणिक, कष्टाळू आणि प्रेमळ मुलगी मी आजवर पाहिली नाही. तू जास्त शिकलेली नसलीस तरी तुझ्या मनाची श्रीमंती खूप मोठी आहे आणि मला तुझ्याशीच आयुष्य घालवायचं आहे. मी घाबरत म्हणाले, पण तुमच्या आईबाबांना काय वाटेल, समाज काय म्हणेल. तेव्हा तो ठामपणे म्हणाला, ते सगळं मी पाहून घेईन. आधी तू सांग, मी तुला आवडतो का. काही क्षण मी गप्प राहिले. डोळ्यात पाणी तरळत होतं. मनातील भावना लपवणं आता अशक्य होतं. शेवटी मी हळूच मान हलवली. ते पाहताच तो माझ्या अगदी जवळ आला आणि अत्यंत प्रेमाने माझ्या कपाळावर एक हलकंसं चुंबन घेतलं. यामध्ये कोणताही स्वार्थ नव्हता, कोणतीही वासना नव्हती. फक्त एकमेकावरचं निखळ, निर्मळ आणि मनापासूनचं प्रेम होतं. समीरने माझा हात खूप वेळ त्याच्या हातात धरून ठेवला होता. जणू तो हात सोडला तर मी कायमची दूर जाईन अशी भीती त्याच्या डोळ्यात दिसत होती. तो माझ्याशी प्रेमाच्या, आयुष्याच्या, भविष्यातल्या छोट्या छोट्या स्वप्नांच्या गप्पा मारत होता. आपण एकत्र कसं आयुष्य घालू, माझ्या आईंची काळजी कशी घेऊ, साध्या पण समाधानी संसाराचं स्वप्न तो बोलून दाखवत होता. आणि त्या क्षणांना वेळेचं भानच उरलं नव्हतं. आम्ही कुठल्या दुनियेत हरून गेलो होतो हेच कळत नव्हतं. तेवढ्यात अचानक दारावर बेल वाजली आणि आम्ही दोघेही एकदम सावध झालो. क्षणात वास्तवाची जाणीव झाली. समाज, नाती, परिस्थिती सगळं डोळ्यासमोर उभं राहिलं. मी पटकन स्वतःला सावरलं. डोळ्यातले अश्रू पुसले. चेहऱ्यावरचा गोंधळ लपवण्याचा प्रयत्न केला आणि धावतच दुसऱ्या खोलीकडे गेले. दरवाजा उघडला तर समोर समीरचे आईबाबा उभे होते. आम्ही दोघे अगदी नॉर्मल आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न केला. मनातली धडधड चेहऱ्यावर दिसू नये म्हणून मी खूप कसोशीने स्वतःला सावरत होते. त्या संध्याकाळी मी शांतपणे घरी निघून गेले. पण मनात प्रचंड वादळ उठलेलं होतं. विचाराचा भडीमार सुरू होता. आईला ही गोष्ट सांगावी की नाही याबद्दल मनात मोठा संभ्रम होता. पण मी कधीच आईपासून काही लपवलं नव्हतं. तीच माझी सगळ्यात मोठी आधारवड होती. त्यामुळे घरी गेल्यावर मी तिला सगळी गोष्ट जशीच्या तशी सांगितली. सुरुवातीला आईला विश्वासच बसला नाही. ती थोडी घाबरली, काळजीत पडली आणि म्हणाली, बाळा, आपण गरीब आहोत. आपली पायरी ओळखूनच वागायला हवं. कुणाच्या आयुष्यात गैरसमज निर्माण करणं, कुणाला फसवणं योग्य नाही. तेव्हा मी तिच्या हातात हात घेत समजावत म्हणाले, आई, मी कोणालाही फसवलं नाही. उलट समीर माझ्यावर मनापासून प्रेम करतो आणि मलाही तो तितकाच आवडतो. तो खोटं बोलत नाही. आज किंवा उद्या तो त्याच्या आईबाबांशी सगळं स्पष्ट बोलेल. आपण थोडा विश्वास ठेवूया. पुढे काय होतं ते पाहूया. पण त्या रात्री मला झोपच लागली नाही. अर्धी रात्र उलटून गेली तरी मनात एकामागोमाग एक प्रश्न येत होते. समीरचे आईबाबा काय म्हणतील? मला कामावरून काढून टाकतील का? माझ्यावर रागवतील का? समाज काय बोलेल? की मला सून म्हणून स्वीकारतील का? या सगळ्या विचारांची माझ्या मनाला पूर्ण अस्वस्थ झालं होतं. शेवटी कशीबशी सकाळ झाली. मी नेहमीप्रमाणे आईची सगळी कामं केली. तिला जेवायला दिलं, औषधं दिली, तिच्या पायाकडे लक्ष दिलं आणि धडधडत्या मनाने कामावर गेले. प्रत्येक पावलागणित काळीज धडधडत होतं. मी तिथे पोहोचले तेव्हा समीरचे आईबाबा दारातच उभे होते आणि मला गंभीरपणे पाहत होते. समीरच्या आईने त्याला आवाज दिला. तोही आतून येऊन आईबाबाजवळ उभा राहिला. तिघेही एकदम शांत होते. कुणीच काही बोलत नव्हतं. त्या शांततेत माझाही श्वास मोठ्याने ऐकू येत होता. माझं काळीज धडधडत होतं. डोळे भरून आले होते. समीरने नक्कीच रात्री सगळं सांगितलं असावं आणि त्यामुळेच ते नाराज असतील असं मला वाटत होतं. मी शांतपणे मान खाली घालून उभी राहिले. काही क्षणांनी अचानक समीर, त्याची आई आणि बाबा तिघेही मोठमोठ्याने हसू लागले. मला काहीच कळेना. मी मात्र घाबरून रडतच होते. तेवढ्यात समीरची आई माझ्याजवळ आली. मला प्रेमाने मिठी मारली. डोक्यावरून मायेने हात फिरवला आणि म्हणाली, सोनाली,
माझ्या समीरचं मन तू जिंकलंस बरं का. खरंच तू खूप मोठी भाग्यवान आहेस. आणि आम्हीसुद्धा. कारण तुझ्यासारखी समजूतदार, कष्टाळू आणि प्रेमळ मुलगी मिळणं म्हणजे आमच्यासाठी देवाचं वरदानच आहे. जरी तू आमच्या घरात काम करत असलीस तरी तू आम्हाला सून म्हणूनच हवी आहेस. कारण मी तुला आणि तुझ्या आईला खूप जवळून ओळखते. आमच्याकडे पैसा, बंगला, गाडी सगळं आहे. पण तुमच्यासारखी माणसं मिळणं हे सोन्याहून मौल्यवान आहे. हे शब्द ऐकताच मी अजूनच जोरात रडू लागले. ते अश्रू दुःखाचे नव्हते, तर आयुष्यात पहिल्यांदाच मिळालेल्या